हॅलो फ्रेंड्स, आज मी बीटरूटचं टिंट बनवणार आहे. लिपस्टिक, नॅचरल लिपस्टिक कम टिंट. ब्लशसारखं यूज करू शकतो आपण याला, लिपस्टिकसारखं. सो मी ते कट करून घेतले रॉ बीटरूट आणि ब्लेंड केले मिक्सरमध्ये. देन मिक्सरमधून काढल्यानंतर स्ट्रेन करून घेतले मी त्याला असं. लेट्स बॉईल इट. त्याला असं बॉईल करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ड्राय करून घ्यायचं आहे बॉईल करून. बॉईल झाल्यानंतर थोडं त्याच्यामध्ये 1 स्पून मी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. ॲड 1 स्पून कॉर्नफ्लॉवर. लेट इट बॉईल. थोड्या वेळपर्यंत बॉईल करून झाल्यानंतर बघा कसं टेक्स्चर आलं आहे. हे बघा कसं ड्राय झालं आहे मिक्सचर कॉर्नफ्लॉवरमुळे. थंड होऊ द्यायचे थोडा वेळ आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं कलर टाकते, थोडंसं रेडिश अजून दिसण्यासाठी. एकदम थिक झालं होतं आणि आता थोडंसं गुडनेस ॲड करायचं. मी इथे फॉरएव्हरचा ॲलोवेरा जेल, खूप बेस्ट ॲलोवेरा जेल आहे हे फेससाठी. सो 1 स्पून मी ते ॲड केलं याच्यामध्ये. ॲडेड 1 टेबलस्पून ऑफ ॲलोवेरा जेल आणि सम फूड कलर, सम ड्रॉप ऑफ फूड कलर आणि अगेन ॲडिंग 1 टेबलस्पून आईस. 1 tablespoon oil, Johnson baby oil I am adding here. Now our tint is ready. आता रेडी झालं आहे टिंट. माझ्याकडे एम्प्टी बॉटल्स होते, त्याच्यामध्ये मी फिल करणार आहे. हे ड्रॉपर असल्यामुळे इझी जातं यूज करण्यासाठी. मिक्सचर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. लेट इट बी कूल. आणि नंतर याच्यामध्ये फिल करणार आहे मी बॉटल्समध्ये. सो 2 बॉटल रेडी झालं होतं माझ्या. बॅक ऑफ द हँड. ऑल राईट. सो मी हे असं फिल करून घेतलं आहे मिक्सचर टाकून बॉटल्समध्ये. बघा छान लागते, रेडिश डार्क कलर आला आहे. बघा कसं थिक लिपस्टिकसारखं थिक ड्रॉपर असल्यामुळे छान झालं आहे. रनी जास्त रनी नाही, म्हणजे फेसवर रनी मिक्सचर असल्याने फेसवर व्यवस्थित स्टिक नाही होणार. हे बघा असे छान असं बनलं आहे. नॅचरल बीटरूट टिंट लिपस्टिक ब्लश ऑल इन वन. पुढे मी दाखवणार आहे यूज करून फेसवर कसा मेकअप केल्यानंतर आपण यूज करू शकतो. याच्याने स्किन आपली डॅमेज न होता नॅचरली छान शाईन येईल. प्लस 0 इन्व्हेस्टमेंट, बेस्ट रिझल्ट. लिपस्टिकसारखं आपले लिप्स ब्लॅक होणार नाही, फेस खराब नाही होणार, बिकॉज याच्यात काही केमिकल आपण टाकलं नाही. त्यामुळे हे बघा कसं ग्लॉसी शाईन आले आहे. परत मी बघते कसं आहे, परत ते दाखवते. 2-3 कोप केले तर खूप छान ग्लो वाटेल फेसला. सो मी मेकअप करून दाखवणार आहे. असं मी फेस यूज केलं नव्हतं असं
आहे